सर न्यू इयराक ट्युरिझम फुटबॉल कशें आशिल्लें हाव इट हॅज बीन Total data, we are still accumulating the data as far as to number of tourists are concerned. पण 2025 पहिले जाल्यार numbers have gone up. But let us not talk on the numbers. आम्ही ट्रान्सपोर्टाचो डेटा पळयलो जाल्यार number of vehicles coming into Goa has gone up. But I think we have to start looking at the type of tourists that have been coming in. Relook at the model कित्याक शेवटी टुरिझम म्हणजे जरी डिपार्टमेंट असलें, इट इज अ इंडस्ट्री. टॅक्सीचो इश्यू, गार्बेजीचो इश्यू, आमच्या एनिमल हजबंड्रीचो आमचो कॅटल आनी स्ट्रे कॅटल आनी डॉग्स इश्यू, रोड्साचो थोडो पॉटल्स इश्यू, हे थोडे इन्फ्रास्ट्रक्चर आनी अदर इश्यूज पळयले, टाउट्सांचो इश्यू. Although it comes to different departments, it comes as a collective responsibility of tourism. Tourist experience this. आणि कलेक्टिवली बेगीन करपाक जाय. मुख्यमंत्र्याकय बरो उलो मारला की बेगीन एक काबार करचे पडटले विशय, नाजाल्यार वारंवार टुरिझम इज अ इंडस्ट्री फॉर वीच गोवा द इकॉनॉमी सर्वायव्स. आमी कितलोय प्रयत्न केलो, सगळे स्टेक होल्डर जो पर्यंत प्रयत्न करना टू डू इट, स्वताचोच फायदो न्हय सगळ्यांचो फायदो जावचो हे तरेन पळयना. आय थिंक वी वील हॅव अप्स अँड डाउन्स. आनी ताज्या खातीर इन दीस कमिंग डेज वी हॅविंग अ मिटींग विथ ऑल द स्टेक होल्डर्स अगेन. At that time, we will also talk about the data concern. But tourism in the month of December has been quite okay, balanced म्हणपाक येता. Not something which सावथाक पळयलें जाल्यार खूब बरें आशिल्लें, नॉर्थाक पळयलें जाल्यार मातशें अप्स अँड डाउन्स आशिल्ले. The spirals have been because of तुजे एक सायडीक episode of Birch which happened, it affect a bit as far as tourism was concerned. And secondly, the number of flights of Indigo, 30% cut of flights has also affected the number of tourists coming down. At the same time, vehicles have gone up in terms of the normal transport which is happening. So वयर सकल समज पळयलें जाल्यार overall tourism exact with data I will talk to you maybe in a couple of days in terms of numbers. पण December has been quite comfortable overall. ओके सर, आणि युनिटी मॉलाचो फाटल्या खूप दीस जाले प्रोटेस्ट चालू आहा. कालूय प्रोटेस्ट जालो, खूप मेगा प्रोटेस्ट जालो. सो तेजेर तुमचें कितें से? युनिटी मॉलाचो विशय सध्या कोर्टान आसा. 8 तारीख जावन मागीर उलयता, कित्याक ताजे पयलीं हांवें उलोवप योग्य नासतलें. थोडे इश्यूज जे कोणें विशय घेतल्या ते सगळे एक सांगूंक शकता हांव की युनिटी मॉल इज हॅविंग ऑल द परमिशन्स, एप्रिहेन्शन्स रेज्ड, किपींग तितलोच सरकार रिस्पेक्ट करता वेटलँडाक, तितलेच वेटलँडाच्या भायर बफर झोनाच्या भायर दवरिल्ली आसा. थंयच कुशीक वेटलँड आसा ते 150 मिटरान बिल्डिंग्यो येयल्या, आनी एक वेटलँड, आनी एक लेक, आनी थोड्यो गजाल्यो ज्यो आसा त्यो 8 तारखेच्या मागीर हांवें उलोवप म्हाका दिसता योग्य आसतलें. लेट द वर्डिक कम, देन वी वील इट इज बेटर मी टॉकिंग सब्जेक्ट बींग इन कोर्ट. सेकंडली पॉलिटिकली तो कोण उलयतले ताजेर हांव सद्या काय उलोवंक शकना. सो वेटलँडाचो इश्यू बा कांय ना थिंगा. बायोडायवर्सिटी, वेटलँड, TCP, खंयचे डिपार्टमेंट्स आर कन्सर्न टू गीव परमिशन्स, ऑल हॅव टेकन परमिशन घेवन थंय केला. सायडीक जे बिल्डिंग्यो आयल्या चिमला गांवच्योच, चिमला पंचायती अंडरूच, थंय हो प्रकल्प येता. फक्त फरक कितें, हो सरकारी प्रकल्प. सो सरकाराच्या प्रकल्पाक अपोज आनी प्रायवेटाक अपोज जायना ह्या हातून हांव सद्या उलोवचो ना. पूण योग्य टायमार 8 तारीख जावनी, देन वी वील टॉक अबाउट इट. पीपल वॉन्ट ऑपॉर्च्युनिटीज ऑफ जॉब, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आनी जेन्ना मनीस तयार करूंक, सरकार तयार करूंक सोदता तेन्ना हे डायवर्जन ऑफ थिंग्स जे येतात. चिमला गांव वेटलँड आमी रिस्पेक्ट करता, एरिया तळें आमी रिस्पेक्ट करता, भोंवतणी एक्टिविटीज कितल्यो कोण कोण करता त्यो कळटल्यो. थोडे दीस रावात, कित्याक सगळे आमी वी डोंट वॉन्ट, आमकां शेवटी गोंयकारांचे हितूय पळोवंक जाय. सो एक पॉलिटिकल इश्यू घेवन मॅटर सबज्युडीज आसतना इट इज बेटर आय कमेंट लेटर. ओके, एका आयडीन आता तुम्ही म्हटले डिसेंबरान बॅलन्स असो टुरिझम आता टुरिस्ट येयले, तुम्ही म्हटले बजाचो इन्सिडंट जालो आणि एक तसोच एक व्हिडिओ व्हायरल जातालो की टुरिस्टांक हॅरेस करताले, हॅरेसमेंट, तेजेर तुम्ही आज कंप्लेंट फायल केल्या. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की असले अनरुली इरिस्पॉन्सिबल बिहेवियर आशिल्ले टुरिस्ट गोंया येता आनी आमी कंट्रोल करपाक म्हाका दिसता सक्षम आसपाक जाय इन दीस टायप ऑफ थिंग्स. जो एपिसोड जालो, जो व्हायरल जालो, one thing, this type of things will not be taken lying low. We have been very clear on this. We cannot control the behavior of unruly tourists at that particular time, but time to time jenna asle episode आयिल्ले आसा, we have strongly acted on this. डिपार्टमेंटा तर्फे कंप्लेन वचून इमिजिएटली ताजेर एक्शन जावन त्या लोकांक हाडून योग्य तरेन, इट इज बेसिकली आउटरीचिंग द मॉडेस्टी ऑफ वुमेन.
आमी सेफ अँड सेक्युअर बीच उलयता, सेफ्टी उलयता, विमेन उलयता, सोलो ट्रॅव्हलर येता आनी एक कोणी खंयच्या गांवचो एक मनीस येता हांगा आनी अनवॉन्टेड थिंग्स करता वीच गोवा इज नॉट नोन फॉर. आनी ह्या लोकांक लेणे तेणे गोंयचें कांयच ना, पूण गोंयचें नांव खराब करून चल्लें. This will not be taken. I am personally looking into it, personally monitoring it, ensuring that Kalangut PI immediately takes these people into custody. And जे सेक्शनां लावपाक जाय ती म्हाका दिसता has to be very stringent to give a very clear example. आमी हे घेवन बसचे ना. Safety and security is a priority aspect and we will work on that. So tourism कडेन येवन कोण तरी येतलो, we welcome tourist. पण अशें न्ही की हांगा यो आनी गोंयच्या वातावरण अशे तरेन ऑब्सीन जेस्चर्स कर आनी आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी ऑफ अ वुमेन ट्राय करप. म्हाका दिसता सरकार मुख्यमंत्र्या कडेन उलयला, योग्य आमी बसून काय घेवचे ना. कंप्लेन डिपार्टमेंटान मारल्या ऑन अ व्हायरल व्हिडिओ अँड वी विल एन्श्युअर दॅट एक्शन ऑल्सो इज टेकन. पर्सनली आय एम लुकिंग इन टू इट अँड एक्शन विल बी टेकन ऑन दीस टायप ऑफ टुरिस्ट हू आर कमिंग अँड बिहेविंग हियर. असल्या टुरिस्ट आमकां गरजूच ना आनी नाकाय बी. सर, one more thing is that तुमचा जो फ्लायओव्हर आहे त्याचा when it will be completed? फ्लायओव्हर Process कसा आमकां असेल? तुका जितली घाई आसा तितली आमकांय घाई आसा. तुका ओल्ड गोवा वचपाक जितलो वेळ लागता आमकां तितलो परवरी वचपाकूय वेळ लागता. ना सो थंय जे जाता तितलो आमी मुवमेंट वी एन्श्युअर दॅट वी आर स्मुथनिंग इट आउट. एक आमी आतां पर्यंत ट्रॅफिक थंय खंय त्रास जावंक दिवना, पूण लास्ट 2-3 दीस 2 जानेवारीच्यान पयले जाल्यार वी आर ऑब्जर्विंग की सर्टन क्लोजर्स आर लिडींग टू सर्टन इश्यूज. वी आर मॉनिटरींग इट फॉर अ वीक. 8 दिसां भितर कशे इश्यूज जाता ते पळोवन सेटल जायना जाल्यार योग्य तरेन कितें चेंजीस करपाक जाय ते करतले. PWDक व्हेरी क्लियरली सांगिल्लें कितें करपाक जाय तें. आतां अजून पर्यंत कित्याक करून पावना तुमी PWDक विचारा. कित्याक वी हॅड व्हेरी टोल्ड PWD इंजिनियर्स व्हेरी क्लियरली तुमी एक्स्ट्रा लेन ओपन करात, बाकीच्या घरात मिनिमम लोकांक त्रास जावनी म्हणून. ते रोड ब्लॉक करून जायनात. सो ताचे खातीर दे आर ट्रायंग मे बी अ मिडियम ऑफ बॅलन्स. लेट देम ट्राय इट आउट फॉर अ वीक. आफ्टर दॅट मे बी if things are not going smooth, we will raise the issue and ensure that it is taken to a proper conclusion. खंयच्याच मनशाक, गोंयकाराक, परवरकाराक नाल्यार टुरिस्टाक आमचें काम चालू आसतना त्रास जावंक जायना. थोडो फ्लायओव्हर ताच्या खातीर डिले जाता आमी सांगलें वी वील डू इट. मुख्यमंत्र्यान ताका सांगलां विथ ऑल दीस चॅलेंजीस तुमी डिले म्हणटा नोव्हेंबर पर्यंत तुमी भायर सरपाक जाय म्हणून. दे हॅव एक्सेप्टेड बाय नोव्हेंबर दे वील गो आउट अँड बाय डिसेंबर दे वील कमिशन दीस पर्टिक्युलर फ्लायओव्हर वीच वील गिव अ व्हेरी क्लियर मुवमेंट फॉर ट्रॅफिक. डेव्हलपमेंटा वेळार थोडो त्रास जाता, पूण आमी हो त्रास खूब मिनिमायज केला की एवरी 10 days वी आर मॉनिटरींग दीस इश्यूज अँड एन्श्युरिंग दॅट वॉट एवर इज रिक्वायर्ड इज डन. सो खंयच आमी काम चालू आसा हें ना, आमी आमचोय कंटिन्युअस मॉनिटरींग आसा. थिंग्स आतां रस्तो तुमी इतले दीस पोटो म्हणून सांगलें, आमी हॉटमिक्स करून काडली. तुमी तें घेवपाक जाय की हॉटमिक्स केली, तुमी सांगिल्लें तें केलें. सो गव्हर्मेंट इज किपींग अ क्लियर हियर. बाब दिगंबर कामतीन इन्स्ट्रक्शन दिल्ल्या प्रमाणे आनी आमच्या फॉलोअपान आनी मुख्यमंत्रीच्या रिव्ह्यूआन आमी जे विशय घेतिल्ले ताचे सोल्युशन्स मेळटात. सो आय थिंक वी नीड टू एन्श्युअर दॅट वी वर्क टुगेदर कलेक्टिवली टू आन्सर द सोल्युशन्स ऑफ पीपल हू हॅव बीन कॉम्युटिंग इन दीस एरिया. डिसेंबर 26 पयलीं तांणी करून दिता आमच्या संध्याकाळच्या पहिले हय. सो आतां लोकां मदीं फियर आहा की तो रोड क्लोजर जावपाचो आहा, तितून आमकां खूब त्रास जातलो. सो आतां तुमचें म्हणणें हो क्लोज जावचो ना सद्या पर्यंत. रोड क्लोजर तांणी 2 तारखेक जो दिला त्या क्लोजराच्या हातून रिव्ह्यू वी आर पर्सनली लुकिंग एट इट वॉट इज एक्झॅक्टली कमिंग आउट ऑफ इट. समज लोकांक आतां एप्रिहेन्शन जें आसा तें खरेंच जाता वी वील एन्श्युअर दॅट इज ओपन अप अगेन. सो लोकांक त्रास जाता आनी आमी ते अलाव करप योग्य न्ही. लोकांची कळ समजून आमी एक्शन घेवपाक जाय. जे डिपार्टमेंटाक सांगिल्लें PWDक नवे रस्ते ओपन कर ते तुमी पयले आसतले. जे करूंक मेळटा तांणी करूं ना. कित्याक करूं ना तांकां विचार. पूण ते योग्य तरेन ओपन केल्ले हायवे कॉन्ट्रॅक्टरान जाल्यार म्हाका दिसता आतां ती गरजूच नाशिल्ली हें करपाक. वेर वी हॅड टू कॉपरेट सपोर्ट वी हॅव सपोर्टेड देम. बट जंय लोकांक त्रास जातलो वी वील एन्श्युअर दॅट दे नीड टू रिव्यू थिंग्स फॉर डिसिजन्स दे आर टेकिंग विदाउट कन्सल्टिंग द लोकल पंचायत ऑर द लोकल MLA. सो आमकां एटलिस्ट वी हॅव टोल्ड देम बाबा अशे तरेन करात. ते एकदम वेगळी पार्ट घेता. दे शूड जस्टिफाय वाय दे डुईंग इट हाऊ दे कॅन डू इट. यू कॅन कंजस्ट अ एरिया जस्ट बिकॉज यू थिंक यू कॅन डू इट सिटींग इन वन AC कॅबिन इन पेंजीम. ते जायना. ते काम करचें पडटा. सनबर्नाचो कितलो इफेक्ट पडलो टुरिजमाक? म्हाका दिसना. कशें आतां एरिया वायज पळयलें जाल्यार सनबर्न जावं बाकीचे इव्हेंट रांपणकाराचें फेस्त पळय. रांपणकाराचें फेस्त एट्रॅक्टेड डॉमेस्टीक एज फार एज इंटरनॅशनल टुरिस्ट. बाबजी धारोलकरांचें तें फेस्टिवल मागयल्लें करपाक आमी केलें. हियर एंड यू हॅड लॉट ऑफ टुरिस्ट कमिंग इन. आय थिंक वी हॅव टू गेट आउट ऑफ द बॉक्स अँड स्टॉप डिपेंडिंग ऑन थिंग्स वीच हॅव नॉट बीन. म्हणजे गोंय डिपेंडंट केन्नाच जावना.
आनी आमी डिपेंडंट रावंक जायना. नवे आयडियाज, आउट ऑफ द बॉक्स आयडियाज नीड टू कम इन टू जस्टिफाय न्यू थॉट प्रोसेसीस एंड फॉर टुरिस्ट टू कम एंड एक्सप्लोर बेटर. पण मायकल म्हणटा सनबर्नाची गरज आसा आमकां. आपणाक जाय जाल्यार आपण थिंगा व्हरोंक शकता. पयलें आहलें पळय थिंगा. हांव कितें म्हणून तें सनबर्नाक लागून म्हणटा टुरिस्ट मातशे कमी आहा म्हणटा. सनबर्नाची गरज आसा. तूं म्हणटा न्यू आयडियाज, हय. तो म्हणटा सनबर्न. सगळ्या आमदारांक, सगळ्या लोकांक हक्क आसा आपले विचार मांडपाक. कोळंगुटे हांवें 1 वर्स पयलीं सांगिल्लें, शेकवालो आसूं नाल्यार बाकीचे, इट इज टुरिजम आमी प्रमोट करपाक ऑल आउट वता. शेकवाल्यांक पयलीं जाय आशिल्ले शेक दिले, तांकां कितें इज ऑफ डुईंग बिजनेस जाय केलें, थंय धंदे चलोवपाक कितें बरें तांकां आमच्या कडल्यान जाय दिलें. आतां तें वातावरण थंयच्यान बदलतलें जाल्यार ते टुरिस्ट समज येता तर ते बदलतले. तांणी बदलपाची गरज आसा एज फार एज पीपल अंडर कलंगूट आर कन्सर्न. कलंगूट पंचायत वीच कॉन्स्टिट्यूट्स ऑफ बागा कलंगूट एरिया, थंय तसले अनरुली टुरिस्ट जावन जेन्ना वता ते बंद करपाक तितलोच स्टेक होल्डरांचो आमकां उलो जाय. एकामेकाक ब्लेम गेम करून कांयच सपोर्ट कांय सोल्युशन ना ताका. ताज्या खातीर जो सावथाक वता तो टुरिस्ट, नाल्यार मोरजे वता तो टुरिस्ट, नाल्यार पणजे येता तो टुरिस्ट is happy, and why is he having the people who are stakeholders having issue only in that belt? I'm asking you this question. शेकवाल्यांक धंदो चलोवपाक सावथाचो म्हणटा बरें चलयलें, नॉर्थाक म्हणटा मोरजे बरो चलयलो, कोळंगुटेचेच बेल्टाक म्हणटा थोडो कमी पडले. कमी पडटा कारण क्वालिटी ऑफ टुरिस्ट इज ड्रॉपिंग इन दीस बेल्ट. वाय इट इज ड्रॉपिंग, वेदर इट इज सर्टन थिंग्स विच नीड टू बी लुक्ड एट. हें आमी तेन्नाय सांगलां आनी आय हॅड सेड एज टुरिजम वी आर रेडी टू रिस्टोर द ग्लोरी ऑफ कलंगूट. जशें आमी भुरगेपणान कोळंगुटे वताले, आयच्या तारखेन लोकल कितले गोंयकार कोळंगुटे वता, तूं वता रे. सो थोडे प्रश्न आसता ते स्वता तांणी बसून चिंतन बैठक करपा जाय. वी आर देर टू सपोर्ट. सो मायकलान चिंतचें सगळें. No, he's not Michael or anybody. Michael is a MLA. He is representing constituency, but we are there. We have always been supportive to him. ताका खंय खंत आसा आमी सदांच सॉल्व केल्ली आसा. वॉटर स्पोर्ट्स इश्यूज घेतले, बीच क्लिनिंग घेतले, शेकांचे घेतले. वी हॅव सपोर्टेड. पयरचीच गोश्ट सांगता तुका, 30 तारखेक लोकल्स जे दिल्ले बीच क्लिनिंगाक, जे लोकल MLA तांणीच दिल्ले, ते एकदम ना जाले. आतां पयलें रिकमेंडेशन येता की ते भुरग्यांक घे लोकल्स म्हणून काम करपाक, आनी इयर एंडाक हे भुरगेच ना जाता. जबाबदारी कोणाची? आनी मागीर तेच फोटो भायर सरता कोळंगुटचे की हांगा गार्बेज पडल्या म्हणून. सो पॉलिटिक्स इज वन सायड, बट ऑन 30th रिकमेंडेड पीपल फ्रॉम लोकल्स हू आर देर एम्प्लॉयड अंडर द बीच क्लिनिंग एजन्सी झप करून ना जाता आनी थंय येत ना तेन्ना गार्बेज पडटलीच न्हय. तेच तूं फोटो काडटा आनी मागीर म्हणटा की बीच क्लिनिंग जायना म्हणून. हें योग्य न्हय. राजकारण करपा जाय आमी राजकारण करतले. आतां पर्यंत आमी वी आर गोईंग इन अ व्हेरी क्लियर मोड की बऱ्या तरेन सगळ्यांक कलेक्टिवली घेवन काम करुया म्हणून. वॉट हॅपन्ड ऑन द लास्ट 3 days इन दीस पर्टिक्युलर बेल्ट वॉज प्युअर, आय वूड से, प्लेइंग पॉलिटिक्स ओवर इश्यूज अँड क्रिएटिंग इश्यूज आउट ऑफ नथिंग, just to create some attention for some people who thought they would get by the year end. Itleच. तांकां हॅपी न्यू इयर. ओके.